आपण शून्य मशागत शेतीद्वारे ही केलेली सीताफळ बघू मन सोलापूर जिल्ह्यामध्ये. कारण हे आता बघा आपण तुम्ही बघता आहात की हा शेतीचा प्लॉट कमी आता 5 वर्ष झालं आहे. त्याला विना काही म्हणजे मशागतच केलेली नाही कोणत्याही प्रकारची, असंच आहे. आणि याला कुठल्याही सुद्धा व्यवस्थापनाची गरज नाही. याची बघू शकता तुम्ही, छाटणी केलेलं सुद्धा तसंच पडलेलं आहे. आणि त्यामुळे तुम्ही या झाडाला उलटं हिरवीगार कुठल्याही प्रकारचं खत कमी घालावं लागतं पुढं आपल्या भविष्यात. कुठल्याही प्रकारचं नाही, वरचं आपल्या कीटकनाशक तेवढं पुरतं आपल्याला बघावं लागेल. पण हे आपल्याला शून्य मशागत शेती की इथं कुठल्याही प्रकारचं तण काढलं जात नाही, राब केलं जात नाही, मशागत केलं जात नाही. कारण आपले गुरुवर्य चिपळूणकर दादा कोल्हापूरचे आणि त्यांच्या मार्गदर्शनाचे शिष्य गुलाबराव खंडागळे सर यांच्या मार्गदर्शनाने वेळोवेळी आम्ही शून्य मशागत शेतीचा एक प्रकारचा आदर्श घेतलेला आहोत त्यांचा आम्ही. पण हे पूर्ण केल्यानंतर सुद्धा आपण बघू शकता हे शून्य मशागत शेतीवर अवलंबून असलेलं. आता हे शेती बघा, आता सध्याच बघा तुम्ही सोलापूर जिल्ह्यात किती पाऊस पडलेला आहे, तरीसुद्धा ह्या शून्य मशागतीवर आम्ही हे ऊस केलेला आहे. खाली पाणी बी बघू शकता किती आहे, तरी पण जरा आडवं पडलं नाही बेड सिस्टीम असल्यामुळं. इथं अगोदर आम्ही नुसतं अगोदर ज्वारीचं पीक होतं, नुसतं कट करून त्यात एक रेषा मारून नुसतं ऊस लावलेलं आहे. तरीसुद्धा इतक्या छान प्रकारे हे ऊसाचं पीक आलेलं आहे. कारण हे शून्य मशागत एक असं वरदान आहे की कारण आमची इतकी पाण्याची जमीन आहे. ह्या पाण्याच्या जमिनीमध्ये आम्हाला पूर्वी तर अगोदर शेती करणं म्हणजे तणनाशक किंवा गवताचं विल्हेवाट लावणं हे खूप चिरकिरीचं आणि खर्चाचं काम होतं. पण हे शून्य मशागत शेतीचा अवलंब केल्यामुळे इतकं म्हणजे आम्ही कुठल्याही प्रकारचं राबच केलं नाही. हिला कुठलं काही नाही, तण नाही, नुसतं तणनाशक मोठं झाल्यावर मारायचं ते सुद्धा आता कारण पिकासंग स्पर्धा करू शकत नाही. अजून वेळोवेळी आम्हाला ते जरा काही प्रॉब्लेम आले तर खंडागळे सरांना आम्ही फोनवर किंवा ह्याच्यावर मार्गदर्शन घेऊन त्यांच्या मार्गदर्शनाखाली हे उत्तम प्रकारे आम्ही करत आहोत. तरी पण तुम्ही हे ऊस बघू शकता तुम्ही. कारण मी एक कर्मचारी आहे रेल्वेमध्ये माझं काम असतं. मी शेताकडे जास्त ध्यान बी देऊ शकत नाही. त्यामुळे मी 2 वर्षापूर्वी चिपळूणकर दादा यांच्या फार्म हाऊस म्हणजे शेताला मी भेट दिली होती. तिथे त्यांनी पाहिलं होतं त्यांचं ऊसामध्ये 5 फुटाच्या अंतरामध्ये ऊसाची खोडवे तसंच ठेवून सेंटरमध्ये त्यांनी केळी लावले होते, ऊसाला तणनाशक मारले होते. मग ते बघितलं. अजून गुलाबराव आपले खंडागळे सरांचं जसं मार्गदर्शन घेतलं, त्यांच्या ह्याच्यानुसार नियोजनानुसार मला हे आता हे एवढ्या दलदलीत हे कधीच आता जल्दी वापसा बी येत नव्हतं अगोदर. हे आता असे उत्तम प्रकारे पीक दिसत आहे. त्यामुळं हे बघा ऊस, सीताफळ, अजून हे इकडं आपण बघू शकता हे केळीची बागसुद्धा. कारण याला खाली तण असंच दिसत आहेत तुम्हाला. हे कुठल्याही प्रकारचं कारण खालीसुद्धा पाणीसुद्धा भरपूर झालेलं आहे. पूर्ण पलीकडसुद्धा पाण्यातच आहेत बाग पूर्ण. कारण यंदा सोलापूरमध्ये इतकं पाणी झालं आहे की फक्त आम्ही ह्या शून्य मशागत आणि शेतीमुळेच आम्ही वाचलेलं आहे. आता पाणी जास्त असल्यामुळं आपण इकडं शेताच्या विरुद्ध बांधाच्या दिशेने ह्या साईडला आलेलं आहोत. आता तुम्ही बघू शकता हा ऊस की कारण याला कुठल्याही प्रकारचं एक नुसता लोक मला अक्षरशः वेडात काढत होते, असं कुठं होत असतं का, तू राब केला नाही का, नाही हे गवत बघ किती आहे, हे गवत जाईल का. आता उलटं कसं झालं, एवढं मोठं गवतसुद्धा जागेवर उभारून आता तिचं मला वाटतं ऑर्गॅनिक कार्बनमध्ये रूपांतर होईल सगळं. जे गवत आता पाण्याखाली जाऊन ते पूर्ण झालं आहे, अक्षरशः गवतच एकदम कमी झालेलं आहे. आणि शिटीच्या अगदी जवळ असल्यामुळं की आपण पाहू शकता की आमचं शिटीतलं पूर्ण पाणी आमच्या शेतातून जातं. त्यामुळे पाण्यामुळे एवढं त्रस्त होतो आम्ही की पाण्यामुळं जल्दी वापसा येणार नाही कंडिशन किंवा पाण्यामुळे एकदम गवत शेतातलं पूर्णपणे पाण्यातलं वाहून आलेलं गवत. ह्या गवतावर म्हणजे गवत म्हणजे शेती करायचं म्हणजे सगळ्यात अडचण गोष्टी. आणि त्यात आम्ही नोकरदार वर्ग, शेताकडे जायला टाईम मिळणार नाही, वेळ मिळणार नाही. आता तुम्ही इथंच बघू शकता. आता आमच्या त्या ऊसाला आता बघा की 8 ते 9 महिन्याचं ऊस आहे. आता हे तुम्ही हे कांड्यासुद्धा मोपू शकता. हो का, 1 2 3 4 5 6 7 8 10 11 12 13 14 16 17 18 19 20 21 22 23 24 25 कांड्याच्या जवळपास हा ऊस आहे. हे 9 महिन्यामध्ये कारण यासाठी जास्त खत वापरायची आपल्याला कालांतराने पुढं गरजच नाही की शेतीची एवढी गुणवत्ता वाढते. मला सगळ्याला हात जोडून विनंती आहे की आपण सगळ्यांनी शून्य मशागत शेतीवर शेती केलं तरी काळाची गरज आहे. आणि त्यात आपले मार्गदर्शन आपले गुरुवर्य चिपळूणकर दादा आणि त्यांचे शिष्य म्हणा किंवा आमचे मार्गदर्शक म्हणा तुम्ही खंडागळे दादा सर यांचं मार्गदर्शन घ्यावे आणि त्यांचं पण आम्हाला खूप उपयोगाला आलं. एवढं बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. ओके, धन्यवाद.